जय भारत. नवरात्र उत्सव हा भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी सर्वच राज्यांमध्ये साजरा होणारा भारताचा अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे. नवरात्र उत्सवामध्ये स्त्री देवतांची, मातृदेवतांची, त्या त्या ठिकाणच्या स्थानिकच्या लोकदैवतांची पूजा केली जाते. हा 10 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि विशेषतः हा उत्सव स्त्रियांचा आहे. स्त्रियांच्याच हस्ते साजरा केला जातो. काही मातृदेवतांच्या ठिकाणांवर पुरुषांचे अधिकार असतील, आधिपत्य असेल, पण नवरात्र उत्सवात आणि ह्या एकूण सगळ्या लोकोत्सवात स्त्रियांना प्राधान्याचे अधिकार असतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच स्त्री देवतांच्या ठिकाणी अंगणामध्ये मातंग स्त्रियांच्या हस्ते परडी पूजली जाते. त्यांची परडी पूजल्याशिवाय स्थानिकच्या देवतेची, देवीची कोणतीही पूजा होत नाही. अनेक ठिकाणी आराधीन आहेत, जोगतीन आहेत, त्या त्या देवीच्या भागातल्या अंगणात बसणाऱ्या, पूजा करणाऱ्या, देवीच्या अवतीभोवती वावरणाऱ्या ह्या ज्या स्त्रिया आहेत, कुणी परडी घेतं, कुणी हळदीचा डब्बा घेतं, तर कुणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या देवीची उपासना करतं. कवड्यांच्या माळा गळ्यात घातलेल्या आणि दिवटी पोत घेऊन त्या त्या भागामध्ये लोकोत्सव करणाऱ्या स्त्रिया तुम्हाला सर्वत्र दिसतात. मग ह्या नवरात्र उत्सवाचा आणि स्त्रियांचा, ह्या स्त्री प्राधान्याचा काय संबंध आहे? नवरात्र उत्सवाची कथा कहाणी कशी आहे? त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल का? किंवा त्याही अगोदर ह्या नवरात्र उत्सवाच्या एकूण कथा गोष्टींचा किंवा त्या उत्सवाचा उलगडा करण्याच्या अगोदर आपण कशाच्या आधारे हा उलगडा करतो आहोत ते पाहिलं पाहिजे. भारताच्या इतिहासामध्ये लिखित साधनांच्या द्वारे इतिहास पाहायचा झाला तर तो फारच अलीकडचा, म्हणजे इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकानंतर तुम्हाला काही लिखित साधनांचा इतिहास सापडतो. पहिल्या दुसऱ्या शतकानंतर लिखित साधनांच्या बरोबरीलाच तुम्हाला शिल्प आणि काही शिलालेखांचा इतिहास बघावा लागतो. इसवी सन पूर्व बुद्धाच्या काळाच्या पर्यंत तुम्हाला शिल्पांच्या आधारे आणि काही तत्कालीन जे काही मूर्ती आहेत, शिल्प आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला तो इतिहास बघता येतो. पण बुद्धपूर्व कालखंडाचा किंवा अशा भारताच्या प्रचंड मोठ्या कालखंडाचा इतिहास केवळ लिखित साधनांच्या द्वारे, शिल्पांच्या द्वारेच बघता येईल का? किंवा ज्या कालखंडात लिखाणाची साधनच उपलब्ध नाहीत, ज्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची शिल्प घडवण्याची कला देखील उदयाला आलेली नाही, अशा कालखंडाचा इतिहास कसा शोधायचा? आणि मग तो इतिहास आपल्याला शोधायचा असेल तर त्याच्या अनेक पद्धती आहेत. त्याच्यामध्ये मायथॉलॉजी वर तर अलीकडच्या काळात अनेक लोक अभ्यास करतात. मिथक, चमत्कारिक कथा ह्या काही टाकून देण्याच्या नसतात, तर त्या चमत्कारिक कथांमध्ये देखील इतिहासाचे काही अंश असतात, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये असा म्हणणारा एक मोठा वर्ग पुढे आलेला आहे. आणि मिथकांना देखील इतिहासाच्या अभ्यासाच्या कार्यक्षेत्रात सामावून घेण्यात आलेला आहे. मिथकांच्या जोडीला लोकोत्सव, सण, उत्सव, परंपरा आणि त्या त्या भागातील रिवाज हे देखील आपल्याला प्राचीन पुरातन इतिहासापर्यंत घेऊन जातात. साधारणतः अंगणात काढलेली रांगोळी देखील किंवा एखाद्या देवीच्या समोर मांडला जात असणारा पट देखील, पटाच्या भोवती केली जाणारी पूजा देखील, एखाद्या देवी देवतेच्या समोर लिंबू, नारळ किंवा अनेक साधनं मांडून केली जाणारी पूजा देखील तत्कालीन इतिहासापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. आणि म्हणून चालत आलेल्या परंपरांमधला जो टिकून ठेवण्यात आलेली ऑथेंटिसिटी आहे, तंतोतंतपणा हजारो वर्ष त्या सणांमध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न झाला, तो तंतोतंतपणा आपल्याला इतिहासापर्यंत घेऊन जातो. अगदी याच पद्धतीने नवरात्र उत्सवाच्या या परंपरेकडे आपल्याला मिथकीय दृष्टिकोनातून, लोक परंपरा चालत आलेल्या सणवार उत्सवांकडून, स्त्रियांनी गायलेल्या गाण्यांमधून, स्त्रियांनी पूजलेल्या परडीमधून, स्त्रियांनी पूजलेल्या कवड्यांमधून आपल्याला मूळ प्राचीन पुरातन इतिहासापर्यंत जाता येतं, त्याचा धुंडोळा घेता येतो. जसं उदाहरण पाहायचं झाल्यास, काय आपण व्यवहारामध्ये, नित्य व्यवहारात म्हणतो, मी तुला माझ्या प्रॉपर्टीतली फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. फुटकी कवडी म्हणजे काय? कवडी एवढी जर शुल्लक आहे, ती चलनच नाहीये, तर कवडी देण्याचा काय संबंध? परंतु असं नव्हे, तर एकेकाळी भारताच्या सबंध
भूभागावर किंवा जगभरात कवडी हे चलनाचं प्रतीक होतं. आणि म्हणून चलनातली चांगली कवडीच काय, पण चलनातली फुटकी कवडी सुद्धा जी चलनबाह्य असू शकते ती सुद्धा मी देणार नाही. या फुटकी कवडी या वाक्यप्रचारावरून असं आपल्याला लक्षात येतं की भारतात निश्चितच एकेकाळी कवडी हे चलनाचं प्रतीक होतं. आणि म्हणून इंग्रजांच्या काळात पर्यंत इंग्रज भारतात असेपर्यंत कवडी हे अनेक ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कवडी ही चलनात होती. आणि म्हणून मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात पहिल्यांदा कवड्या ह्या चलन म्हणून वापरल्या गेल्या. एवढे सुबत्तापूर्ण भरभराटीची ही राज्य होती. आणि म्हणून भारतभरात जगभरामध्ये विविध ठिकाणी नद्यांच्या किनाऱ्यावर स्त्रियांची भली मोठी राज्य होती. स्त्रियांनी स्वतःची राज्य उभी केली होती. स्वतःचा एकूण लेकरांचा गण त्या जगवण्यासाठी हे सगळं करत होत्या. आणि ह्यातून अनेक ठिकाणी जसं सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा निरुतीचं स्त्री राज्य उभारलं गेलं. आणि दक्षिण भारतात कावेरीच्या किनाऱ्यावर हरितीने स्वतःचा एक गण उभा केला. यातून सगळ्याच ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये तुळजा, रेणुका, अंबाबाई, मावळाई, सप्तशृंगी, शूर्पणखा, इंद्रायणी अनेक अशा लोकदेवतांनी अनेक तत्कालीन त्या भागातल्या स्त्रियांनी स्वतःची राज्य उभी केली, ती चालवली, आपला गण जगवला. आणि यावरूनच या सगळ्या गोष्टीतून सर्वात मोठा भारताचा लोकोत्सव जन्माला आला. सर्वात प्राचीन भारताचा जो सण कोणता असेल, सगळ्यात जुना कोणता सण असेल, तर तो सण म्हणजे नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव हा निरुतीची मुलगी दुर्गेचा, निरुती पुत्री दुर्गेचा उत्सव मानला जातो. विशेषतः तो बंगालमध्ये, कोलकात्यामध्ये, पश्चिम बंगाल भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मग हा नवरात्र उत्सव कसा जन्माला आला, त्याची कारण काय आहेत, तो आपण आज घडीला कशा स्वरूपात बघायला पाहिजे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा भटक्यांच्या टोळ्या, मानवाच्या रानटी टोळ्या जेव्हा सप्तसिंधूच्या परिसरात आल्या, तेव्हा अनेक नद्यांनी मिश्रित हा दलदलीचा प्रदेश होता. आणि या नदी किनाऱ्यावर 12ही महिने खायला उपलब्ध होतील अशी फळं आणि कंदमुळं होती. या भागातच त्या भटक्यांच्या टोळ्या स्थिर स्थावर झाल्या. आणि त्यातून गरोदर असताना टोळ्यांच्या बरोबर फिरू शकत नसणाऱ्या काही स्त्रिया मात्र मोठ्या झाडाच्या खोडामध्ये, ढोलीमध्ये किंवा नैसर्गिक दगडांच्या गुफेमध्ये त्या थांबायच्या. प्रेग्नेन्सी गरोदरपणाच्या काळामध्ये तर नदी मधच्या पात्रात उतरून उंजळीनं पाणी प्यायच्या. या काळामध्ये अजून कला, साहित्य, शेती, कृषी, घर दार, लग्न, विवाह, कुटुंब काहीही जन्माला आलेलं नाही, काहीही बनलेलं नाही, तयार झालं नाही. अशा काळातल्या त्या स्त्रिया आहेत. त्या नदी पात्रात उंजळीनं पाणी प्यायच्या आणि प्रेग्नन्सीत गरोदरपणात पुन्हा मूळ आपल्या थांबायच्या ठिकाणी यायच्या. तेव्हा त्यांच्या नदीच्या किनाऱ्यावरची त्यांनी ओरबडलेली जंगली साळ हातात ओरबडून खात खात त्या यायच्या. आणि ती ओरबडलेली जंगली साळ त्यांच्या चिखलात पावलांच्या ठशात पडली. अनेक वेळा त्या भागात आल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण साळीचं पीक घेऊ शकतो, कारण आपल्याच पावलांच्या ठशामध्ये ही जंगली साळ उगवलेली आहे. आणि पहिल्यांदा भाताची शेती करण्याचा शोध भारतीय मातृसत्तेत, स्त्री सत्तेत लागला. मातृसत्तेला शेती करण्याची कला अवगत झाली. आणि ही शेती करण्याची कला अवगत असल्याचे पुरावे आता जगभर सापडलेले आहेत. चीनमध्ये सुद्धा 10,000 वर्षापूर्वीचे तांदळाचे नमुने, जंगली साळ सापडली. सप्तसिंधूत सुद्धा आपल्याला तांदूळ सापडलेले आहे. याचा आणखीन एक पुरावा असा की आपल्या कोणत्याही धर्म कार्यात, कुटुंब कार्यामध्ये तांदळाच्या शिवाय कोणताही विधी होत नाही. साधं आपल्याला एखादी शपथ सोडायची असेल, हातावर तांदूळ आणि पाणी घेऊन आपण ती शपथ सोडतो. एखाद्याला लग्नाचं निमंत्रण, जेवणाचं निमंत्रण असेल तर क्षिधा म्हणून आपण तांदूळ देतो आणि निमंत्रण देतो. आपली घरातली लेक बाळ सासरी जात असेल तर तिची ओटी भरताना आपण तांदळाने ओटी भरतो. व्याही भेटीच्या वेळेला तांदूळ असतो. घटस्थापना करताना जमिनीवर त्या चौरंगावर तांदूळ अंथरतो. तांदळाच्या शिवाय आपला कोणताही कृती कार्यक्रम होत नाही, कारण आपल्या पूर्वजांनी पहिल्यांदा ह्या भाताच्या, तांदळाच्या शेतीचा शोध लावला. आणि म्हणून त्यातून पुढे जिला वाकानं, वाफे बनवून शेती करता यायला लागली, जी त्या वाकानामध्ये वाफ्यात चिखलात नाचायची आणि तांदळाची साळ फेकायची आणि त्यातून ती पीक काढायची, ती पहिली अद्यगण माता
निऋती. या निऋतीच्या अवतीभोवती पुरुष जमा झाले. त्यांनी बघितलं की हिला चमत्कार येतात, कृषी माया येते आणि ही पीक उगवते. पहिल्या टप्प्यात पुरुषांना कळलंच नाही की ही निसर्गतः साळ उगवते. पुरुषांना असं वाटायचं की ही साळ तिच्या चमत्कारामुळे, तिच्या अलौकिकतेमुळे उगवते. त्यातून तिला प्रेग्नन्सी, पोट आलेलं पाहिलं आणि पोटातून बाळ जन्माला येताना पाहिलं. यातून आदी पुरुषाला, आदी मानवाला असं वाटायचं की स्त्री काहीतरी चमत्कारिक आहे. आकाशातल्या चंद्राप्रमाणे तिचं पोट गोल होतं आणि त्यातून अपत्य जन्माला येतं. अशा प्रकारच्या ह्या प्रारंभिक धारणा आहेत. ही कृषी माया आहे आणि या कृषी मायेच्या जननी स्त्रिया आहेत. आणि मग पुढच्या काळामध्ये नांगराचा शोध लागला आणि स्त्री ही पुरुषांकडून शेती ही स्त्रियांकडून पुरुषांकडे गेली. म्हणजे प्रारंभिक आजही शेतीची लावणी, भोपळ्याच्या बिया लावणे, कद्दूच्या बिया लावणे, कारल्याच्या बिया लावणे, लसणाचे वाफे लावणे, या प्रारंभिक लावणीची कामे, म्हणजे साळ लावणे, प्रारंभिक लावणीची सगळी कामं ही स्त्रियाच करतात. आणि मग उगवल्यानंतर पेरणीच्या नंतरची पुढची कामं पुरुषांना आहेत. नांगराची कामं पुरुषांना आहेत. त्याचं कारण आहे, नांगराचा शोध लागल्यानंतर ही कामं सगळी पुरुषांकडे गेलेली आहेत. आणि म्हणून शेतीतल्या लावणीपासून तमाशाच्या फडावरच्या लावणीपर्यंत दोन्ही लावण्यांच्या प्रमुख स्त्रियाच असतात. शेतीच्या लावणीतूनच तमाशाची लावणी आलेली आहे आणि म्हणून सृजनाच्या, नवनिर्मितीच्या, एकूण सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या जनक ह्या स्त्रिया आहेत. म्हणून या स्त्रियांच्या सन्मानाचा सण म्हणजेच हा नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सवाच्या स्त्रिया देवी देवता पूजल्या जातात. तर सगळ्या कोणी एकेकाळी जन्माला येऊन गेलेल्या, चांगलं कार्य करणाऱ्या ह्या स्त्रिया आहेत. त्या शेती क्षेत्रातल्या, अनेक क्षेत्रातल्या तरबेज, निपुण, निष्णात स्त्रिया आहेत. म्हणून त्यांच्या प्रती आदराचा हा उत्सव आहे. जिने शेती दिली, जिने गण जगवला, जिने आपल्याला उपाशी मरू दिलं नाही, तिच्या प्रती आदरभाव म्हणजे हा नवरात्र उत्सव आहे. हा पिढी दर पिढीगत चालत आलेला सण आहे. या सणाला नष्ट करण्याचे, वाटोळ करण्याचे, बदनामी करण्याचे अनेक प्रयोग झाले, अनेक कालखंडात तसे प्रयत्न झाले, पण तो सण स्त्रियांनी मात्र चिवटपणाने जिवंत ठेवलेला आहे. घटस्थापनेचा पहिला दिवस काय असतो बरं? तर कमी पाण्यावर आणि कमी उजेडावर कोणतं पीक चांगलं घेता येईल ह्याचा प्रयोग म्हणजे घटस्थापना आहे. अंधाऱ्या खोलीत, देवळीमध्ये, मातीमध्ये मिसळलेलं कडधान्य ठेवलं जातं. त्यावर पाण्याने भरलेलं मडकं, गाडगं ठेवलं जातं. त्या गाडग्यातून पाझरलेल्या पाण्यावर ते धान्य हळूहळू हळूहळू काय होतं, त्याला कोंब येतात, अंकुरायला लागतं. आणि म्हणून अंधाऱ्या खोलीत गाडग्यातून पडलेल्या कमी पाण्यावर हे धान्य अंकुरतं, त्याला कोंब येतात आणि 10 दिवस ते धान्य बरंच मोठं होतं. आणि मग 10व्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी ते धान्य उपटायचं आणि गावात एकमेकांना भेट द्यायची, गळा भेट घ्यायची, त्याच्या हातात ते धान्य द्यायचं. किंवा काही ठिकाणी फेट्यामध्ये खोवण्याची प्रथा आहे. आपल्या डोक्याच्या फेट्यामध्ये ते धान्य खोवायचं आणि गावभर फिरायचं. त्यातून ठरवलं जाईल की या वर्षी सर्वात चांगलं धान्य म्हणजे सर्वाधिक धान्य जे फेट्यात दिसलं त्याची निवड केली जायची. मग ज्वारीचे धान्य दिसलं तर यावर्षी ज्वारीच्या पिकासाठी वातावरण चांगले असं मानलं जायचं. गहू दिसल्या फेट्यामध्ये खोवलेले, यावर्षी गहू चांगला येऊ शकतो. ज्वारी, हरभरा, बाजरी जे काही असेल ते, जे धान्य जास्त दिसेल त्या वर्षी किंवा चांगलं उगवेल त्यावरून उगवण्याच्या क्षमतेवरून पिकाचा काळ मानला जायचा. अशा प्रकारे हा एक शेती क्षेत्रातला प्रयोग आहे, ज्याला घटस्थापना म्हटलं जातं. पूर्वीला घटस्थापनाच खरी होती, पण मूर्त्यांच्या देव्या बसवण्याचा प्रघात फार अलीकडे आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मूर्त्यांच्या देव्यांचा प्रघात हा तर फारच अलीकडे आलेला आहे. म्हणून मूळचा जो सण आहे तो घटस्थापना आहे, नवरात्र उत्सव आहे. या नवरात्र उत्सवात विविध देवी देवतांच्या ठिकाणी अशाच प्रकारचे शेतीचे, भाकणुकीचे आणि अनेक प्रयोग केले जातात, ज्यातनं आपल्याला मूळ मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक वारशापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आणि म्हणून अशा पद्धतीने हा नवरात्र उत्सव जो आहे तो कृषी मायेच्या, शेतीचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, विशेषतः स्त्रियांचा हा सण आहे. स्त्रियांना स्वाभिमान मिळवून देणारा, आत्मभान जागृत करणारा, स्त्रियांच्या हातात नेतृत्व देणारा. कारण तुम्ही बघता घरातला दसरा कोण काढतो? स्त्रिया.
घर साफ स्वच्छ कोण करतात? स्त्रिया. घटस्थापना कोण करतात? स्त्रिया. म्हणून कुटुंबाची प्रमुख, कुटुंबाची जननी, कुटुंबाची ज्ञाती, राज्ञी, राष्ट्री कोण आहे? तर ती स्त्रीच आहे. पितृसत्ता येण्याच्या आधी तिच्याकडे सगळे अधिकार आहेत. त्याचा हा नवरात्र उत्सव सगळ्यात मोठा पुरावा आहे. खरं तर हा सण जाती व्यवस्था जन्माला येण्याच्या अगोदरचा आहे. हा सण वंश समाजाच्या काळातला आहे. जाती व्यवस्थेचा इतिहासच फक्त 1500 वर्षाचा, फार तर 1700-800 वर्षाचा आहे. त्याच्या पलीकडे जाती व्यवस्थेला नेता येत नाही. भारताचा इतिहास मात्र अक्षरशः 2000 वर्षाचा आहे, 10,000 वर्षाचा आहे. म्हणजे 2000 वर्षाचा हा बुद्धानंतरचा जाती व्यवस्थेचा इतिहास आपण मानूया. पण भारताचा मूळचा इतिहास 10,000 वर्षाचा आहे. आणि त्या सर्वाधिक इतिहासाच्या प्रारंभीच्या टप्प्यात ही मातृसत्ता स्त्री सत्ता आहे. म्हणजे साधारण कमीत कमी 10,000 वर्षाच्या कालखंडात किंवा 7,000 वर्षाच्या कालखंडात आपण मातृसत्ता स्त्री सत्तेला बघू शकतो. इतका जुना हा या देशाचा सण आहे. आणि म्हणून जाती व्यवस्था फार अलीकडची आहे. या जाती व्यवस्थेला आपण लक्षात घेण्याचं काही कारण नाही. त्याच्या अगोदर समतेच्या, बंधुभावाच्या, एकोप्याच्या, माणुसकीच्या काळात स्त्रियांनी हा सण आपल्याला दिलेला आहे. आणि तो स्त्रियांचा आहे, स्त्री सत्तेचा आहे, एकूण समतेच्या परंपरेचा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने नवरात्र उत्सवामध्ये समतेचाच जागर असतो, माणुसकीचा जागर असतो, मोठेपणाचाच जागर असतो. या नवरात्र उत्सवाकडे आपण गांभीर्याने बघूया. अनेक देवी देवतांची माहिती घेऊया. अंबाबाई कोण, रेणुका कोण, तुळजा कोण, सप्तशृंगी कोण, या सगळ्यांकडे आपण जरा पुन्हा बघूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. जय भारत.